हॅलो नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते ताकापासून बनवलेल्या कढीची रेसिपी। तर खूप सोपी अशी रेसिपी आहे, पटकन होते आणि तितकीच चविष्ट सुद्धा लागते। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा नक्की करा। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर कढी बनवण्यासाठी इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच इथे आलं घेतलेलं आहे। इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा चिरून घेतलेल्या आहेत। तर आता हे जे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आहे त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे मी खलबत्त्यामध्ये लसूण, मिरची आणि जे अद्रक आहे ते घालून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे आणि ह्याची छान अशी एक पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे बघा, छान असं आपलं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची कुटून झालेली आहे। त्यानंतर आता इथे मी अर्धा लिटर एवढं ताक घेतलेलं आहे। तर ताक घेताना आपल्याला ताक थोडं आंबट घ्यायचं, म्हणजे कढी जी असते ती खूप छान अशी चविष्ट होते। त्यानंतर यामध्ये मी 3 मोठे चमचे एवढं बेसन घालून घेतलेलं आहे आणि आता जे हे बेसन घातलेलं आहे ते आपल्याला छान असं विस्करच्या साहाय्याने घुसळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी विस्करचा वापर केला आहे। जर तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही या ठिकाणी रवीचा सुद्धा वापर करू शकता किंवा पळीने किंवा चमच्याने सुद्धा हे जे बेसन आहे ते मिक्स करून घेऊ शकता। याच्या बेसनमध्ये गाठी आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या असतात। तर इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर इथे मी गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई आपली तापली की यामध्ये आपल्याला 1 चमचाभर एवढं तेल घालून घ्यायचं आहे। तेल इथे आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा एवढं जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं छान असं तडतडलं की त्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे। तर इथे मी हिंग घालून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी 4 काळी मिरी, 4 लवंगा, 1 इंच दालचिनी आणि पाव छोटा चमचा एवढं मेथीदाणे घेतलेले आहेत। तर ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सेकंडभर आपल्याला हे जे खडे मसाले आहेत ते या तेलावर परतून घ्यायचे आहेत। या ठिकाणी आपण जे खडे मसाले घातलेले आहेत त्यांचा खूप छान असा फ्लेवर कढीमध्ये एक उतरतो। त्यानंतर यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत। कढीपत्त्याची पानं थोडी तडतडली की त्यानंतर आपण जी अद्रक, लसूण, हिरवी मिरची कुटून घेतलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही पेस्ट सुद्धा आपल्याला छान अशी तेलावर अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे। आता यामध्ये आपल्याला जे ताक आणि बेसन आपण मिक्स करून घेतलेलं होतं ते मिश्रण यामध्ये आता घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं होतं आणि ते सुद्धा इथे घालून घेतलेलं आहे। तर अर्धा लिटर ताकासाठी अजून मी इथे अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। तर अर्धा लिटर ताक, त्यामध्ये 3 मोठे चमचे बेसन आणि अर्धा ग्लास पाणी। तर हे छान असं मिश्रण तयार होतं, म्हणजे कढी जी आपली असते ती जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी होत नाही। तर एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे। तर हे बघा, इथे या ठिकाणी छान अशी उकळी आलेली आहे। तर या ठिकाणी जर तुम्हाला अशी सफेद कलरची कढी हवी असेल तर तुम्ही अशीच ही कढी इथे म्हणजे ठेवू शकता आणि जर तुम्हाला पिवळसर अशी कढी हवी असेल तर आता या ठिकाणी मी इथे पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे आणि हळद घातल्याच्या नंतर हे बघा, आता आपल्या कढीचा जो कलर आहे तो चेंज होईल, म्हणजे पिवळसर असा कलर होईल। तर इथे मी हळद घालून घेतलेली आहे आणि छान असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही कढी जी आहे ती आता आपल्याला 3-4 मिनिटं छान अशी उकळवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आता या ठिकाणी आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं। तर लक्षात ठेवायचं की उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि एकदा मीठ घातलं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। जास्त वेळ आपल्याला उकळवून घ्यायचं नाहीये, नाहीतर आपली कढी फुटू शकते। तर हे बघा, इथे आता मी या ठिकाणी हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि इथे आपली कढी तयार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।